तिला काही कळतच नाही. ती काय झोपली होती त्यावेळेला? नाही, ती जी काही स्टोरी रंगवून सांगते ना त्यावर माझा अजिबात विश्वास नाही. अगं आत्या पण आणि तुम्ही सुद्धा ठेवू नका. मी कानी कपाळी ओढून ओढून सांगते तुम्हा सगळ्यांना, त्या मुलीची लायकी नाहीये. तिच्यावर इतका विश्वास ठेवू नका, तिचे लाड करू नका. पण नाही, तुम्ही कोणीच माझं ऐकत नाही. हे बघू, मी यापुढे या घरात तिचं नाव घ्यायचं नाही आणि तिच्यासाठी हा डबा वगैरे घेऊन जायचं नाही. ती जगेल नाही तर उपाशी मरेल, मला काही फरक पडत नाही. आत्या प्लीज असं तरी म्हणू नकोस. मला कळत नाही हो, मी तुम्हाला सगळ्यांना तिचा एवढा पुळका का येतोय? काय असं केलंय तिने? का तिचे इतके लाड करताय तुम्ही? हे बघ, ती ना काही उपाशी नसेल, तिकडे छान मजेत असेल. देवांश गायब झाला याने तिला काही फरक पडत नाही. आणि आपल्या घरातून तिच्यासाठी काही खायला प्यायला बाहेर जाणार नाही. हा टिफिन परत आतमध्ये नेऊन ठेवायचा. हा, जानकी, हे जानकी, अगं आपण असं खचून चालणार नाही. धीरानं घे. आपण खचून गेलो तर आपली मुलं काय करतील? तरी बरं की रियाला इथे काय घडलंय त्याबद्दल काहीही माहिती नाही. पण ओमी, त्याला इतका घाबरलेला मी कधी पाहिलेलाच नाही. अगं दादा दिसत नाहीये तर बावरून गेलेला आहे बिचारा. देवांश आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला खूप महत्वाचा भाग. माझ्या तर काळजाचा तुकडा आहे तो. जानकी, कुठे असेल माझा मुलगा? कसा असेल? मला खूप काळजी वाटायला नाही. जानकी, अगं काळजी मला देखील वाटते. पण मला खात्री आहे की देवांश लवकरात लवकर घरी परत येईल बघ. आणि मला सांग की तो घरी आला आणि त्याने तुझा हा असा उतरलेला चेहरा बघितला तर त्याला कसं वाटेल? बरं वाटेल का? नाही ना? मग ऐक माझा. हा, चल चल आणि 2 घास खाऊन घे. ये. नाही हो, माझा देवा जोपर्यंत घरी परत येत नाही ना, अन्नाचा एक कणही खाणार नाही मी. काय चाललंय तुमच्या दोघींचं? तिकडे भैरवी काही खायला तयार नाहीये आणि इकडे तू. मला सांग की तुम्ही दोघींनी न खाऊन परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? मला नाही माहिती. मला माझा मुलगा हवाय, माझा देवा मला परत हवाय. हे बघ जानकी, देवा नक्की येणार आहे आणि मला खात्री आहे की त्याला काहीही होणार नाही. तू धीर सोडू नकोस ग जानकी. हे बघ, आपला देवा नक्की परत येणार. तो नक्की सुखरूप असेल.